थाळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील पिळोदा इथं 1 जुलै रोजी मध्यरात्री किराणा दुकानदार गोपालसिंग बाबूसिंग परदेशी वय वर्ष 62 यांची निर्गुण हत्या करण्यात आली। थाळनेर पोलिसांनी 24 तासाच्या आत आकाश पवन इच्छे वय वर्ष 22 आणि आलोक भास्कर चव्हाण वय वर्ष 21 या दोन आरोपींना अटक केली आहे। आरोपींनी पैशांच्या गरजेपोटी चोरीच्या उद्देशाने परदेशी यांच्या घरात प्रवेश केला। गोपालसिंग परदेशी यांना जाग आल्यानं आरोपींनी त्यांना धारदार चाकूने गळ्यावर वार करून ठार मारले। आकाशला त्याच्या वडिलांच्या कर्करोगाच्या उपचारासाठी तर आलोकला घराच्या बांधकामासाठी पैशाची गरज असल्यानं त्यांनी हा कट रचल्याचं समोर आलंय। मैताचे पुतणे संजय सिंह भिकनसिंह परदेशी यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। थाळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांनी तातडीने तपास करत नाशिक ग्रामीण मधील देवळा पोलीस स्टेशनच्या मदतीने आरोपींना वासोळ गावातून ताब्यात घेतले। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली थाळनेर पोलीस आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील करत आहेत। माझा खानदेश न्यूज ब्युरो, शिरपूर। दिनांक 1/7/25 रोजी रात्री 1 वाजता सुमारास आम्हाला पिळोदा गावातील पोलीस पाटील यांच्याकडून माहिती मिळाली की एक इसम त्याच्या घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे अशी माहिती मिळाली। त्या अनुषंगाने आम्ही तिथे गेलो असता सदरचा प्रकार हा खुनाचा दिसून आल्याने आम्ही तक्रारदार श्री संजय परदेशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून थाळनेर पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे सर यांनी देखील घटनास्थळी भेट दिली। त्यानंतर आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे। त्यानंतर आम्ही तपासकामी सदर गुन्ह्यातील आरोपी हे गावातून पळून गेल्याने त्यांचा शोधकामी पथक रवाना केली होती। सदरचे आरोपी हे देवळा पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण या ठिकाणी मिळवण्याची माहिती मिळाली, तिथून त्यांना ताब्यात घेतले। त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला आणले असता त्यांच्याकडे त्यांना नाव पत्ता विचारला असता त्यातील आरोपी एक आकाश पवन इच्छे वय 22 वर्ष, 2 नंबर आलोक भास्कर चव्हाण व 21 वर्ष यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की सदरचा गुन्हा हा त्यांनीच केलेला आहे। त्यांनी गावातील गोपालसिंग बाबूसिंग परदेशी याच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने गेले होते, परंतु घरात गेल्यानंतर गोपाल परदेशी हे त्यांची चाव लागलेल्या जागे झाल्याने त्यांच्या झटापटी झाली। त्यानंतर त्यांनी दोघांनी त्यांना धारदार शस्त्राने वार करून त्यांना जीवठाण मारले आहे असे त्यांनी सांगितले आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी त्यांना अटक करून माननीय न्यायालयात आज रोजी हजर केले होते। न्यायालयाने त्यांना 2 दिवस पोलीस कस्टडी दिलेली आहे व सदर गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही स्वतः सपोनी शत्रुघ्न पाटील करीत आहोत।